आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या नुसत्या शक्यतेनं दोनही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय। पण या सगळ्या उत्साहाचा हिरमोड करणारे नेते सुद्धा आहेत। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला विरोध करणारे हे झारीतले शुक्राचार्य नेमके आहेत तरी कोण, जाणून घेऊया या रिपोर्टमधनं। ठाकरेंची एकी कुणाला पोटदुखी। एकीच्या शक्यतेवरून राजकारण तापलं। कार्यकर्ते जोशात, काही नेते मात्र नाराज। ब्रँड ठाकरेचे झारीतले शुक्राचार्य कोण? राज ठाकरेंनी दिलेली साथ आणि त्याला उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद। ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत। किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं तर मला वाटत नाहीये। ठाकरे बंधूंनी ब्रँड ठाकरेची शक्ती वाढवण्यासाठी त्यांच्याकडील किरकोळ भांडणं मिटवण्याची तयारी केल्यानंतर शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये उत्साह संचारलाय। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं त्यासाठी उत्स्फूर्तपणे बॅनरबाजी सुरू झाली। पण हे सगळं सुरू असताना या दोन्ही पक्षातील काहींना मात्र दोन भावांचं एकत्र येणं काही पचनी पडताना दिसत नाहीये। याची सुरुवात राज ठाकरेंच्या मनसेच्या अमेय खोपकरांच्या टीकेनं झाली। अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना असं म्हणत खोपकरांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीला विरोध दर्शवला। ज्या दोन भावांच्या एकत्र येण्याच्या चर्चेत मित्र पक्षासह विरोधकही स्वागत करत असताना राज ठाकरेंचे काही पदाधिकारी मात्र याचा विरोध करताना दिसतायत। राज उद्धव दोन्ही भाऊ जुनं विसरून नव्या एकीची आशा वर्तवत असताना संदीप देशपांडेंनी मात्र पुन्हा जुना वादाचा भुंगा लावत एक प्रकारे ठाकरेंच्या एकीला विरोध दर्शवला। असं आहे की बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी। 17,000 केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर लागली। ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का? आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का? मनसेचे काही नेते विरोधकांच्या सुरात सूर घालत ठाकरे बंधूंच्या एकीला लाल झेंडे दाखवत असताना राऊतांनी मात्र एक घाव दोन तुकडे करत या ब्रँड ठाकरेच्या विरोधकांचा समाचार घेतला। कोणी कशाकरता का बोलावं? स्वतः राज ठाकरे यांनी आपलं एक अत्यंत महत्वाच्या विषयावरचं मत व्यक्त केलं। ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत। त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोटं घालण्याची गरज नाही। मनामध्ये काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसती। हे जर त्यांच्या अनुयायांना कळत नसेल तर मी काय करणार? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं असं वाटणारे अनेक जण आहेत। केवळ त्यांचे मित्र पक्षच नाहीत तर विरोधी पक्षात असलेल्या अनेक नेत्यांना दोन भावातील राजकीय दुरावा मिटावा असं वाटतं। पण राज ठाकरेंचे काही स्वपक्षीय सध्या या संभाव्य मनोमिलनात झारीतले शुक्राचार्य बनल्याचं दिसतंय। त्यामुळे बाहेरचे आणि आतले हे सगळे विरोध मोडून ठाकरे बंधू एकत्र येतात का याकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।